चंद्रपुरात ठाकरे गटांनी भाजपाला पाठिंबा दिला, 1.25 वर्षाची पदं वाटून घेतली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे समीर राजूरकर, एमआयएमचे अशोक रंगनाथ हिवराळे यांचा केला पराभव. पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील, उपमहापौरपदी प्रमिला रविनाश पाटील 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी झाल्या नियुक्त्या. रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचीच सत्ता, मंत्री भरत गोगावले यांचा दावा. सांगली जिल्हा परिषदेमध्ये पवार गट आणि काँग्रेस एकत्र, सांगलीमध्ये सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार, आमदार विश्वजित कदम यांचा दावा. नाशिक शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर शिंदेंची मध्यस्थी, शिवसेनेतील वादावर एकनाथ शिंदे काढणार तोडगा. 12वीच्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणाऱ्या पालकांची पळापळ, बीडमध्ये पालकच पोरांना कॉपी करायला करतायत मदत. सुप्रिया सुळे सासूबाई होणार, मुलगी रेवती अडकणार लग्नबंधनात. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड, टेबलवर नाचू नका म्हटल्यानं कार्यकर्त्यांना आला राग. राज्यामध्ये 70,000 पदांसाठी नोकर भरती, लोकसेवा आयोगाच्या 20,000 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू. बारावीची परीक्षा राज्यभरात सुरू, लेखी परीक्षा 18 मार्च पर्यंत चालणार. नवी एसी लोकल नमुना चाचणी लवकरच होणार, 2.5 वर्षात अनेक एसी लोकल मुंबईच्या मार्गावर धावणार. धुळ्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण, बुधवारपासून 133 जागांसाठी पोलीस मुख्यालयावर होणार चाचणी परीक्षा.